प्रशासकीय राज असल्यामुळे आपल्याला समजतं की या ठिकाणी CEO असतील किंवा अधिकारी असतील हे यांच्या हातामध्ये सर्व कारभार गेलेला आहे। कारण इलेक्टेड बॉडी नाही आहे आणि ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते आमदार साहेब या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत, परंतु त्यांनी या ठिकाणी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं नाही। त्यामुळे श्रीरामपूर शहराची अवस्था एकदम बकाल झालेली आहे। रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही आहे। त्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागतं आहे, कारण ज्यांच्याकडून अपेक्षा होती तेच जर घरी बसले असतील आणि तेच जर मोठ्या गाडीने फिरत असतील तर सर्वसामान्य जनतेने आज रस्त्याची जी अवस्था झाली आहे त्यांना ती जाणवणार नाही। कारण 50 लाखाच्या गाडीमधून फिरताना गाडी आपटत नाही, परंतु ज्यावेळेस आमच्यासारखे साधे सर्वसामान्य लोक टू व्हीलरवरती फिरताना आणि आदळ आपट होते त्यावेळेस जाणीव होते की कशा पद्धतीत श्रीरामपूरचे रस्ते झालेले आहेत। त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मोठं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि जर प्रशासनाने हे जर रस्ते त्वरित जर 7 दिवसामध्ये दुरुस्त नाही केले तर पुढच्या सोमवारी संगमनेर निवासा रस्ता हा बंद केला जाणार आहे। अशा पद्धतीचं आम्ही त्यांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आणि लोकप्रतिनिधी निष्क्रिय असल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येत आहे। ही एक शोकांतिका आहे।